नमस्कार मंडळी. पाय गरम, पोट नरम आणि डोकं थंड हा शांती सुखाचा राजमार्ग आहे. आणि हेच मिळवण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांअगोदर अष्टांग योगाची निर्मिती केली, ज्यामुळे माणसाची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य त्याचं चांगलं राहील आणि विकास होईल. आणि यासाठी जी अष्टांग योगाची निर्मिती केली, ती अष्टांग योग नेमका आहे काय, कसं आचरणात आणलं पाहिजे, आपल्या जीवनात त्याचं किती महत्त्व आहे, हे आपण आता समजून घेऊयात. या अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या आहेत. अष्ट म्हणजे 8. तर या 8 पायऱ्यांना आपण 8 स्टेप्स म्हणू शकतो, 8 अंग म्हणू शकतो. पण त्याला मी एक तप म्हणेन, कारण आपल्या जीवनात आपण भरपूर वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, ज्यासाठी आपण आपल्या जीवनातले कित्येक वर्ष देतो एका तपासाठी. 10-15 वर्षांपर्यंत एक गोष्ट, त्याच्या पुढे एक वेगळं जीवन, त्याच्या पुढे वेगळं, अशा अनेक गोष्टी करत असतो. आणि त्यामधून आपल्याला शांती, सुख आणि समाधान आणि चांगलं आरोग्य मिळण्यासाठी सर्वात सुंदर तप जे असेल ते फक्त अष्टांग योग. आणि हे अष्टांग योग हा विषय किंवा ही साधना आपल्याला नामस्मरण, ईश्वर स्मरणापर्यंत नेते, शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवते. तर यापेक्षा अजून सुंदर काय असेल. आपलं जीवन खूप छान जगण्यासाठी अष्टांग योग फार महत्त्वाचा आहे. तर या अष्टांग योगामधला सगळ्यात पहिला भाग आहे, पहिली पायरी आहे ती यम. यम, मग नियम, दुसरी पायरी नियम, तिसरी पायरी आसन, मग प्राणायाम, मग प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, अशा या 8 पायऱ्या आहेत. यातल्या 4 पायऱ्या आहेत त्या बहिरंग योगमध्ये मोडतात आणि पुढचे 4 पायऱ्या आहेत प्रत्याहारपासून समाधीपर्यंत त्या अंतरंग योगमध्ये. आणि या पायऱ्या आहेत म्हणजे पायऱ्या जसं आपण चढत जातो तशी उच्चत्वाला नेणाऱ्या या पायऱ्या आहेत. म्हणजे आपल्याला एक पायरी जमली किंवा आपण त्याची साधना केली, अभ्यास केला की आपण दुसऱ्या पायरीवरती जाणार. तर पहिली पायरी जी यम सांगितलेली आहे त्यामध्ये 5 यम आहेत. ते अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. किती महत्त्वाचे भाग आहेत हे सगळे आपल्या जीवनामध्ये. आता अहिंसाच बघा. हिंसा तशी आत्ता या जनरेशनमध्ये फार कमी झालेली आहे, शारीरिक हिंसा. पण मानसिक हिंसा जी विचारातून सुरू असते ती काही प्रमाणात आपल्याला दिसून येतेच प्रत्येकाच्या मनामध्ये. इतरांबाबतीत द्वेष, मत्सर किंवा अनादर, क्रोध ही भावना माणसाच्या मनामध्ये उठतच असते, कारण स्वार्थामुळे या सगळे भावना किंवा प्रेरणा आहे त्याचं विकारांमध्ये रूपांतर झालेलं असतं. तर ही क्रोध, मत्सर, मोह किंवा द्वेष ही सगळी भावना पूर्ण नाहीशी करून माणसाचं मन स्वच्छ करून त्याला पवित्र करून, हे सुदृढ शरीर जिथे आहे तिथे सुदृढ मन असणार. म्हणून हे मानसिक शारीरिक आरोग्य चांगलं करण्यासाठी सगळ्यात पहिली पायरी आहे ती अहिंसा. आणि म्हणजेच काय तर कोणाही बाबतीत द्वेष किंवा क्रोध करूच नाही. पण याचाच अर्थ सर्वांशी बोलणं, चालणं, आपली वागणूक, आपले विचार किंवा आपली वाचा ही ईश्वराला धरूनच असावी. ही त्यांच्यामध्ये, आपल्यामध्ये, प्रत्येकामध्ये ईश्वर तत्व पाहतच असावी. ही याची सुरुवात. आणि यामुळे माणसाचा स्वभाव बदलतो. आणि मग जी पुढची पायरी आहे सत्य, त्याकडे माणूस आपोआप वळतो. सत्याचा समानार्थी शब्द जर कुठला एकदम समजण्यासारखा असेल तर तो सतत. सत्य म्हणजेच सतत. सतत जे आहे, सगळ्यात सत्य मोठं कुठलं आहे, आपण आहोत, हेच सगळ्यात मोठं सत्य आहे या स्वरूपात आहे. संपूर्ण जगामध्ये व्यवस्था आहे, ईश्वराने केलेली व्यवस्था, जिथे पाहाल तिथे व्यवस्था आहे. तर हे सुंदर जग, यामध्ये आनंद नांदत असतो. आपलं शरीर एक आनंदाचा डोहा आहे. या सगळ्याची जाणीव जेव्हा आपल्याला होते तेव्हा माणूस आपोआप विचारांनी आणि वाचेने सत्य होऊन जातो, सत्य बोलतो, सत्य वागतो. सत्य म्हणजेच प्रामाणिकता. आणि ही प्रामाणिकपणा जेव्हा त्याच्या मनाशी असेल, मनाशी तो एकत्व त्याचं साधता येईल, त्याला ईश्वराशी अनुसंधान जोडलं जाईल, तेव्हा आपोआपच हे मूळच सुधारतं ना त्याचं. त्यामुळे अहिंसा, सत्य, पुढे अस्तेय हे आपोआप त्याच्याकडून घडत जातं. तर हे मूळ आहे माणसाचं. मूळ म्हणजे विचार आहे. सगळ्यात मूळ काय आहे, आपल्या प्रत्येक क्रियेमागचं मूळ विचार. विचार हाच देव आहे, कारण तो आपल्याला घडवत असतो आपलं जीवन. आणि हे विचार सुधारण्यासाठी पहिले आपल्याला अहिंसा, मग सत्य, पुढे अस्तेय, हे असे पायऱ्या आपल्याला ऋषीने दिलेली आहेत. अस्तेय म्हणजे चोरी न करणे, स्थेय म्हणजे चोरी.
चोरी न करणे ही वस्तूची पण नाही, विचारांची नाही, मतांची नाही. मतांची का नाही? कारण आपण कोणाला ना कोणाला फॉलोच करत असतो, कोणाचं तरी ऐकून आपण भरपूर काही गोष्टी करत असतो, शिकत असतो आणि याच्यामधूनच अनेक गोष्टी निर्माण होतात. नकारात्मकता पण निर्माण होते, द्वेष, क्रोध या सगळ्या गोष्टी पण आपल्यामध्ये वाढत जातात. जर इतरांकडून काही घेतलंच नाही तर माणसाचं मन हे इतकं चांगलं राहतं, त्याला फक्त देण्याचे विचार येतात आणि जे देतो ते या योग साधनेमुळे, अष्टांग योग साधनेमुळे चांगलेच विचार, चांगले संस्कार हे माणसाला इतरांना द्यावेसे वाटतात. आता आधीच्या काळामध्ये गुरुकुल पद्धत होती, त्यामध्ये लहान मुलांना जिथे ते शिष्य शिकायला येत होते त्यांना संस्कारच असे होते की ते इतरांपर्यंत संस्कार जे वाटणार किंवा विचार वाटणार ते चांगलेच त्यांचे वाटले जायचे. तिथे एकही गोष्ट चुकीची नाही, म्हणून गुरुकुल पद्धत. म्हणून गुरूंच्या ठिकाणी सर्वांनी जमून तिथे अभ्यास करायचा, म्हणजे तिथे एकही चूक घडणार नाही. ही चूक कशाची होत असते? विचारांनी होत असते. आणि स्थेय केव्हा येतं, चोरी करणे केव्हा येतं? जेव्हा मोह सुटतो, आपल्याकडे नाही आहे आणि इतर ठिकाणी ते आहे आणि ते पाहिजे. तर हा गैरसमजच आहे, आपल्याकडे नाही. कारण आपण, आपलं शरीर, आपलं मन हेच ईश्वर आहे आणि हे व्यवस्थेने पूर्ण भरलेलं आहे आणि म्हणून ओन क्रिएटिव्हिटी तिथे पाहिजे. हे अस्तेय. पुढे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मतत्व जे सर्वत्र नांदत आहे, त्याचं चर्य म्हणजे त्याचं आचरण. जेव्हा या 3-4 पायऱ्यांमधून साधक पुढे जातो तेव्हा त्याला त्याचा अनुभव येतो की त्याचं शरीर किती मौल्यवान आहे आणि त्याला हे योगशास्त्र आहे ते शिकायची खूप आवड निर्माण होते आणि साधनेचा काळ त्याला वाढवावासा वाटतो. तो साधना दीर्घकाळापर्यंत करतो. तो आसन प्राणायामाचा सराव जास्त करायचा असतो त्याला आणि त्यामुळे आपोआपच त्याचं आहारावरती नियंत्रण येतं. तो वीर्यनाश होऊ देत नाही, तो त्याचं मन भलत्या ठिकाणी जाऊ देत नाही, तो स्थिर होतो, तो साधना करतो आणि त्यामुळे अलिप्तता त्याच्यामध्ये आपोआप येते. तर हे ब्रह्मचर्य पद म्हणजे काय आहे? तर जे ब्रह्मतत्व सर्वत्र नांदतं, जे शरीरामध्ये, मनामध्ये, प्रत्येक चर अचर हे या ब्रह्मतत्वातून आलेलं आहे आणि त्याकडे पाहण्याची त्याची दृष्टी बदलते. ही दृष्टी म्हणजेच मूळ आहे. विचार त्याचा बदलतो, दृष्टी बदलते. म्हणून ब्रह्मचर्य पद हे फार महत्त्वाचं आहे. पुढे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे संचय करू नये. आता एवढं चांगले संस्कार साधकाला मिळालेले आहेत, एवढं तेजपुंज असं शरीर त्याला मिळालेलं आहे, संपन्न झालेलं आहे, तर त्याला हे ज्ञान असो किंवा त्यांच्याकडे असणारा आनंद, संपत्ती काहीही असो, तो स्वतःकडे संचय करून ठेवत नाही, तो इतरांना वाटत असतो. आणि याच्याच विरुद्ध काय? तर माणसाला हवेपणा असतो. जे काही मिळेल ते मलाच पाहिजे, जे मिळालं ते माझंच आहे, हे सगळं माझं, शरीर माझं, हे मला पाहिजे, हे मला मिळवायचं, संपादन करायचं, ही माझी संपत्ती, याचा खोटा गर्व माणसाला असतो. आणि त्यामुळे जेव्हा त्याच्या विचारांमध्ये परिवर्तन घडतं तेव्हा तो पूर्ण रिकामा होतो. रिकामा म्हणजे कसं? अहंकार त्याचा पूर्ण गळून जातो. जे आहे ते ईश्वराचं आहे आणि म्हणून ते इतरांना वाटण्याची भावना त्याच्यामध्ये निर्माण होते. हे आहे अपरिग्रह. तर असा सुंदर माणूस, असा मनाने मंगलमय असणारं त्याचं वातावरण हे आपोआपच त्याच्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो आणि म्हणून पुढचे जे नियम आहेत त्या नियमांवरती माणूस येतो. पुढचे नियम कुठले? दुसरी पायरी, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे काय? शुद्धता. तर शरीर शुद्धीकरण हे माणसाचं ही एक व्यवस्था आहे ईश्वराची आणि हे जर व्यवस्थेच्या अंगाने आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर ती किती सुंदर व्यवस्था आहे. म्हणजे सगळ्या वाईट गोष्टी शरीरातून बाहेर गेल्याच पाहिजेत, पण आपण मनाबाबतीत तसं करत नाही. जे संस्कार येतात आपल्यापर्यंत ते आपण ते चांगले आहेत, वाईट आहेत, ते काहीच न बघता एक्सेप्ट करतो. आणि जर अन्नाबाबतीत तसं आपण केलं तर काय होतं? पोट खराब होतं. आणि विचारांबाबतीत केलं तर मग माणसाचं मन खराब होतं. तर हे जसं पोट साफ होण्याची क्रिया ही माणसाची नैसर्गिक क्रिया आहे, तसंच मनाचं शुद्धीकरण होण्यासाठी त्याला सुंदर विचारांची जोपासना करणं फार महत्त्वाचं आहे. ते सुंदर विचार कुठले, वाईट विचार कुठले, हे जर माणसाने विचार करायला घेतलं तर त्याला आपोआपच याच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. नक्की चांगले विचार कुठले आहेत? तर जे इतरांचं, स्वतःचं भलं करणारे सगळे विचार ते चांगले विचार आहेत, ते पुण्य निर्माण करणारे विचार आहेत, ते संचित चांगलं करणारे विचार आहेत. तर असे विचार म्हणजे नामस्मरण. या नामस्मरणामधून आणि शुभचिंतनामधून माणसाचं मन इतकं चांगलं घडतं की त्याच्यामधून मानसिक आणि शारीरिक शुद्धता ही त्याची होते.
आणि पुढे आहे संतोष. संतोष याचा अर्थ म्हणजे आनंद, हर्ष. आता याचा अर्थ लक्षात घेतला की आपल्याला आपलं जीवन आनंदी असावं असं आपल्याला दर क्षणाला वाटत असतं. पण हाच शब्द किंवा हीच व्याख्या जर संतांना करायची म्हटली तर संतांना संतोष म्हणजे काय, तर जे आहे तोच आनंद, आनंदाने भरलेला आहे. पूर्ण विश्व आनंदाने भरलं आहे. कारण जिथे पाहाल तिथे व्यवस्था आहे, कुठेच आपली गैरसोय नाही. जिथे पाहाल तिथे आनंद आहे. तर आपण शरीरामध्येच पाहिलं तर किती वेगवेगळे अवयव आहेत, किती छोटे छोटे अवयव आहेत, पण ते किती मोठं कार्य करत असतात. आणि असं शरीर हे पूर्ण व्यवस्थेने भरलेलं. इथेच पाहिजे जिथे म्हणजे दृष्टी अशी होते संतांची की ते पिंडी ते ब्रह्मांडी त्यांना त्याचा साक्षात्कार होतो. जे इथे आहे तेच सर्वत्र भरलेलं आहे याचा त्यांना साक्षात्कार होतो. आणि त्यामुळे जिथे पाहेल तिथे त्यांना आनंद दिसू लागतो. आनंदी त्याचं जीवनच पूर्ण आनंदी होऊन जातं. मग सतत आपला चेहरा हा आनंदी असला पाहिजे असा याचा अर्थ आहे. पण हे आत्ताच्या काळामध्ये शक्य आहे का? आपण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद हा 10-15 मिनिटांसाठी तरी टिकवून ठेवू शकतो का? सतत घोर लागलेला असतो, सतत चिंता लागलेली असते. सतत चिंतन हे नकारात्मक विचारांचं असतं. तर यातून माणूस वर उठतो. तो कसा, तर आधी आपण जे याच्या आधीच्या पायरीमध्ये केलेले शुभ विचार, यामुळे त्याच्यामध्ये सकारात्मकता येते. आणि सकारात्मक विचार असल्यामुळे त्याच्या देहाकडे पाहण्याची दृष्टी, इतरांकडे पाहण्याची दृष्टी ही बदलते आणि ईश्वर स्वरूप होऊन जातो. तो जिथे पाहिल तिथे त्याला ईश्वर दर्शन घडतं. कारण त्याला सगळीकडे व्यवस्था दिसू लागते. तो शरीरामध्ये एंटर व्हायला लागलेला असतो. तो त्याचा जी व्यवस्था शरीर आणि मन हे किती त्याचं भव्य दिव्य असं ईश्वराने त्याला दिलेली संपत्ती आहे त्याकडे त्याचं लक्ष जातं. त्यामुळे तो पूर्ण जीवन आनंदीमय जगतो. पुढे तप. जसं मी सुरुवातीला सांगितलं, अष्टांग योग हेच एक सुंदर तप आहे. कारण आपण असे अनेक विचार ऐकतो, अनेक संस्कार ऐकतो. आता या सगळ्या गोष्टी, शुभ विचार करावे, इतरांशी चांगलं वागावे, या सगळ्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहेत. अगदी आपण लहानपणी शाळेमध्ये जे प्लेज आपण करत असतो की हे सारे जे भारतीय आहेत ते माझे बांधव आहेत असं आपण म्हणतो. पण नंतर त्यांच्याविषयी द्वेष आणि क्रोध या सगळ्या गोष्टी मोठेपणी सुरू होतात आणि तेच बंधुत्व आपल्याला आजकाल दिसून येत नाही. तर ही घेतलेली शपथ किंवा हे वचन हे जातं कुठे, तर या सगळ्या गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने आपण सोडतो. पण ते ग्रहण करते, घेणं किती महत्त्वाचं आहे. चांगले संस्कार घेणं फार गरजेचं आहे. आपण फक्त ॲब्झॉर्ब करत राहतो, जे मिळते ते घेत राहतो. पण त्यामध्ये विचार करून आपल्यासाठी जे योग्य आहे ते घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि आत्ता आपल्याला कुठलंही ज्ञानार्जन झालं, आता आपण अष्टांग योगाचा अभ्यास केला की त्याचं आचरणात रूपांतर करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे एक सुंदर तप आहे, ही तपश्चर्या आहे. आणि हे तप काही काळासाठी, काही वर्षांसाठी टिकवून ठेवणं यातच माणसाचं खरं आरोग्य दडलेलं आहे. एखादी गोष्ट सतत करत राहणे त्यामुळे त्याचं माणसाचं विचारांमध्ये आणि त्याचं पूर्ण स्वभावामध्ये परिवर्तन घडतं. तर हे अष्टांग योग हे एक सुंदर तप आहे, याचं आचरण आपण करायचं. आणि पुढे स्वाध्याय. अध्याय म्हणजे अभ्यास आणि स्वाध्याय म्हणजे स्वचा अभ्यास. स्व म्हणजे काय, इथे पूर्ण जरा डीप जाणं फार गरजेचं आहे. स्वरूप, स्वस्वरूप, जे प्रत्येकाचं स्वरूप हे सारखंच आहे. हे कशावरून, कारण आत्ता जर मी विचारलंय की तुम्ही कोण आहात तुम्ही, किंवा कोण आत्ता ऐकतंय अष्टांग योग, तर तुम्ही म्हणाल की मी ऐकतोय. आणि आता मला जर विचारलं तुम्ही कोण अष्टांग योग सांगताय, तर मी सांगेन मी सांगते. तर सर्वत्र नांदतोय तो मी आहे. सर्वांना हवाय तो आनंद आहे. सर्वांचं शरीर आहे ते सारखं आहे. त्यामध्ये जी व्यवस्था आहे ती सारखी आहे. सूर्यप्रकाश सर्वांना आहे, सर्वांना मिळतो. तर हे सर्वजण हे एकच आहे, एकच तत्व आहे जे सर्वत्र नांदतंय. आणि ते स्वरूप म्हणजे स्वस्वरूप. हे स्वस्वरूप कसं आहे, आनंदाने भरलेलं आहे. या स्वस्वरूपाच्या ठिकाणी सातत्य आहे, सत्ता आहे, ईश्वराची सत्ता आहे हे स्वरूप. आणि हे जाणतो आपण, हे मन आहे ते किती दिव्य आहे हे आपण जाणतो. तर हे सत म्हणजे आहे, चित म्हणजे जाणणे आहे, त्याचा अनुभव घेणे, आणि यामुळे निर्माण होतोय तो आनंद. तर सत, चित आणि आनंद म्हणजे हे स्वस्वरूप आहे जे प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. आणि स्वाध्याय याचा अभ्यास म्हणजेच हा स्वाध्याय आहे. तर याचा अभ्यास करणं आपल्याला कठीण जाऊ शकतं, कारण आपण याच्या विचारात नसतो.
सतत आपण याच्या विचारात नसतो की स्वस्वरूप किंवा ईश्वर स्मरण, ईश्वर स्वरूप आहोत आपण, तत्वमसी, तो जो आहे तो मीच आहे किंवा जे आहे तो तोच आहे, ईश्वरच आहे जो सर्वत्र नांदतोय, याचं आपल्याला सतत भान नसतं. त्यामुळे ते कठीण वाटू शकतं. पण ही एक साधना आहे, हा अभ्यास आहे आणि अभ्यास केल्यावर आपल्याला जमतो. असाध्य ते साध्य आपल्याला होतं ते फक्त अभ्यासाने, असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. तर अष्टांग योगाचा सुद्धा अभ्यास केल्याने आपल्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी येणार. तर कोणाला चांगलं व्हायचं नाही आहे, सर्वांनाच चांगलं जीवन जगायचं आहे आणि आनंदाने जीवन जगायचं आहे. तर हा स्वाध्याय आपल्याला करायचा आहे. आणि यातून पुढे आहे ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान, आपण आपल्यामध्ये ते प्रणिधान करण्याची वृत्ती केव्हा येणार? जेव्हा आपल्याला ईश्वर कळेल तेव्हा ईश्वर प्रणिधान होणार. ईश्वर प्रणिधानाचा अर्थ काय की जे आहे ते ईश्वराचं आहे. जे कर्म किंवा आपल्यामधून होणाऱ्या चुका सगळंच काही ईश्वरच करत असतो, ईश्वरामधूनच होत असतात. कारण ते आपोआप सगळं होत आहेत. माणसाचं जीवन कसं असतं, तो जगतो कसा, जन्म घेतो, जन्माला येतो, त्यानंतर त्याचं मन हे अगदी निर्मळ असतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याचा आनंद लपलेला असतो. साध्या किड्यांमध्ये सुद्धा रांगता रांगता त्यांचं लक्ष जातं लहान मुलांचं. म्हणजे बघा ते किती एका तत्वामध्ये ते असतात आणि स्वस्वरूपात ते असतात, आनंद घेत असतात आणि ते अस्तित्वाचा आनंद घेत असतात. त्या पुढे पुढे जसं त्याचं वय वाढत जातं तसे तिथून लक्ष पूर्ण हटत जातं. जसं रांगण्यापासून त्याची उंची वाढत जाते, तो सरळ होत जातो, तसंच त्याचे विचार आहे ते बदलत जातात, त्याचं लक्ष बदलत जातं आणि त्यामुळे त्याला छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद भेटत नाही. आणि म्हणून हे ईश्वर स्वरूप आहे याकडे त्याचं लक्ष आहे ते पूर्ण दूर होत जातं आणि ईश्वराकडे पूर्ण पाठ होऊन जाते. तर ही साधना आहे ती पूर्ण ईश्वराकडे मुख होणारी ही साधना आहे. आणि यामध्ये ईश्वर प्रणिधान केव्हा होणार? जेव्हा हे सगळं कर्म आणि हा संपूर्ण देह, विचार, बुद्धी, अहंकार हे सगळं जे आहे ते ईश्वराचं आहे आणि त्याचं चरणी संपूर्ण देह सोडणे, त्याचं जीवन सोडणे आणि कृतज्ञता भाव त्याच्या मनात येणे, नम्रता येणे, हे ईश्वर प्रणिधान आहे. आणि हे क्षणाक्षणाला होत राहतं. आता संतांकडे आपण सगळ्यात मोठा जर त्याग पाहिला तर ज्ञानेश्वरांचा. सगळं वयाच्या एवढ्या कमी वयामध्ये संत ज्ञानेश्वरांना जो साक्षात्कार झाला तो फक्त तो नामस्मरण करत होते आणि ईश्वर स्मरण त्यांच्याकडून होत होतं. त्यामुळे अभंग रचले गेले. त्यांनी भगवद्गीता आपल्याला सोप्या भाषेत सांगितली, इतक्या अभंगातून त्यांना आपल्याला सांगितलं. तसंच निवृत्ती महाराजांनी जे त्यांना ज्ञान दिलेलं आहे ते त्यांनी अपरिग्रह न करता, संचय न करता आपल्या सर्वांपर्यंत ते पोहोचवलं. तर इथेच काय आहे, जे आहे ते इतरांपर्यंत वाटलं आणि जो आनंद आहे तो इतरांना दिला. तर ईश्वर प्रणिधान म्हणजे जे आहे ते ईश्वराचं आहे हे सतत त्याचं भान असणं. आणि यातून पुढे त्याचं शरीर आणि मन असं तयार होतं ज्यामुळे तो आसनामध्ये स्थिर होतो. म्हणजे इथून विषयांशी आणि इतर सगळी बेचैनी आणि नकारात्मकता आणि नैराश्य त्याच्यामध्ये असतं ते संपूर्ण निघून जातं. आणि जो आधिव्याधीने ग्रस्त असतो तो आता त्याचा देह हा चंदनासारखा होतो आणि असा हा सुंदर देह आहे तो आसनासाठी तयार होतो. आता भोवरा पहा, भोवरा जेव्हा गरगर 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 फिरतो आणि ज्या क्षणी तो स्थिर होतो, स्थिर व्हायला लागतो आणि ते जेव्हा स्थिर होण्याची ती क्रिया घडते तेव्हा तो पडतो. तसंच आपल्या बाबतीत, आसनांबाबतीत कसं आहे, जोपर्यंत ही ईश्वर प्रणिधान भावना जे आहे ते ईश्वराचं आहे आणि जो करतोय, आसन कोण करतोय हे ज्ञान जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये अहंकार असणार. आसनं कितीही सुंदर असू देत, लवचिकता कितीही त्याच्यामध्ये असू देत, तर आसन जर मी केलंय, मी करतोय, या सगळ्या गोष्टी, हा अहंकार जर माणसामध्ये असेल तर स्थिरम सुखम आसनम, जे महर्षी पतंजलींना अपेक्षित आहे आसन, ते आपल्याकडून काही घडणार नाही. कारण स्थिरत्व कोणाला आहे? स्थिरत्व शरीरासोबत मनाला यायला पाहिजे. स्थिरम सुखम म्हणजे सुख त्यातून निर्माण व्हायला पाहिजे. हे सुख केव्हा मिळणार? जेव्हा अहंकार निघून जाणार. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात, जेव्हा अहंकार निघून जातो तेव्हा माणसाला देवत्व प्राप्त होतं. कारण माणूस जेव्हा विचारांनी एक पायरी वर चढतो तेव्हा त्याला देवत्व प्राप्त होतं आणि जेव्हा खाली उतरतो तेव्हा त्याला राक्षसत्व प्राप्त होतं.
म्हणजे काय तर ही नकारात्मक आणि द्वेष करणारे जे विचार आहेत ते सगळे आहेत ते माणूस जेव्हा त्याची माणुसकी सोडतो तेव्हा त्याला मिळतात. आणि त्यातून हे जेव्हा अशी साधना घडते, अष्टांग योग साधना, नामस्मरण, ईश्वर स्मरण, हे जेव्हा त्यातून घडतं तेव्हा त्याला देवत्व प्राप्त होतं. आणि हे स्थिरम सुखम आसन जेव्हा माणसाला जमतं, जेव्हा त्याचं मन तिथे एकाग्र होतं, तेव्हा खऱ्या अर्थाने योग घडून येतो. योग म्हणजे काय तर शरीर आणि मन यांचं एकत्रीकरण. योग म्हणजे एकत्र येणे, योग म्हणजे जुंपणे, तर हे एकजूट होणे. आणि हे शरीर आणि मन एकजूट केव्हा होतं? ही आपली क्रिया रोजच्या ह्याच्यात सुरूच असते. पहा, रात्री झोप लागते तेव्हा कितीही महत्त्वाचं काम असू देत ते आपण उद्यावर ढकलून टाकतो, उद्या बघूया. कितीही टेन्शन्स असतील तरी ते उद्या टेन्शन घेऊयात, आत्ता झोप आलेली आहे, आत्ता एक होण्याची ती वेळ आहे. आणि म्हणून 6-7 तास गेले तरी आपण एका जागेवरून हलत नाही. तसंच आसनामध्ये पण आपण त्या आसनामधून हलणार नाही जोपर्यंत तिथे आपण तिथे स्थिर झालेलो आहोत. तर ही स्थिरता म्हणजे स्थिरम आणि तेच सुखम आणि तीच ती आसनाची अवस्था. तर हे असं आसन घडलं पाहिजे. मग ज्यातून रोग निवारण तर होणारच, पण त्यासोबत जे आपण मनुष्याच्या जन्माला येऊन जे आपल्या मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर ईश्वर काय आहे, हा देह कसा आहे, ही व्यवस्था कशी आहे, हे जग कसं आहे तो कोण, या सगळ्याचं ज्ञान घेणं जे शक्य असतं ते आपल्याला या आसन प्राणायामातून पण शक्य होतं. म्हणजे जे आपण सरावातून सहजपणे पुढे जाऊ शकतो. तर हे आपल्या प्रत्येकाला जमण्यासारखं आहे. आणि आपण प्रत्येकजण आसन प्राणायाम करतो सुद्धा, भरपूर जणं करतात, पण त्याला एक वेगळी दृष्टी मिळणं फार गरजेचं आहे. आणि ती दृष्टी अष्टांग योगाची जी साधना आहे त्यातून मिळते, हे खरं ज्ञान मिळतं. म्हणून हे बेस, जो झाडाचं मूळ पक्क झालं की ते झाड कितीही वाढलं तरी पण ते मूळ काय हलणार नाही वर्षानुवर्ष. तसंच आहे, हे मूळ पक्क झालं ना की माणसाचे विचार किंवा तो कुठे जगाच्या पातळीवर कुठे पण जाऊ दे, त्याची स्वतःची जागा आणि सगळं सोडून, त्याच्या आजूबाजूचं सगळं सराउंडिंग आणि माणसं सोडून, तो कितीही पदावरती मोठा झाला तरी पण त्याचे पाय जमिनीवर असतील, त्याला स्वस्वरूपाचा आठव असेल आणि त्यामुळे त्याचा अहंकार कमी झालेला असेल. असा माणूस हा कोणाला नको, एवढा गोड झालेला माणूस, एवढा नम्र झालेला माणूस. तर यातून त्याचा आसनामधून त्याचा शारीरिक आणि मानसिक बौद्धिक विकास होतो आणि त्यापुढे तो प्राणायामांकडे जातो. प्राणायाम म्हणजे हे प्राणशक्ती, या प्राणशक्तीला चैतन्य शक्तीसुद्धा संतांनी म्हटलं आहे आणि श्रीकृष्णांनी त्याला ईश्वरसुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजेच ही प्राणशक्ती सर्वत्र आहे, त्यामुळे हा प्राण आहे. प्राण आहे, प्राणी आहे तो फक्त या प्राणाच्या बळावरतीच. आणि हा प्राण गेला की माणसाचा मृत्यू होतो, प्रत्येक प्राण्याचा मृत्यू होतो. तर ही प्राणशक्ती, याचा आयाम वाढवणे, आयाम म्हणजे लांबी वाढवणे. मग प्राणायाम म्हणजे जर लांबी वाढवली आपण या प्राणशक्तींची तर या शरीराची आयुमर्यादा ही वाढते, आपल्या विचारांची मर्यादा ही वाढते, विस्तारलेपणा वाढतो. तर हे जे आपण या पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीमध्ये घेतलं, यम, नियम आणि आसन, यामधून जे मनाची तयारी झालेली आहे त्याला एक विस्तारलेपणा मिळतो. म्हणजेच माणूस आसन आणि प्राणायाम करताना फक्त स्वतःच्या फुफ्फुसांचा विचार न करता जो जगामध्ये विस्तारलेला हा ईश्वर आहे, या ईश्वराचा विस्तारलेपणाचा विचार करतो. आणि प्रत्येकाचा जसा त्याचा श्वास सुरू आहे तसा प्रत्येकामध्ये असणाऱ्या श्वासाचं त्याला लक्ष त्याच्यावरती जातं आणि तेच ईश्वर तत्व त्याला प्रत्येकामध्ये दिसतं. तरी प्राणायाम म्हणजे आपल्या शरीरामध्ये असंख्य प्राण आहेत, शक्ती आहेत या, आणि यापैकी ऋषीमुनींना ज्या शक्ती प्राणायाम करून त्या आपल्या श्वासावरती नियंत्रण आणून ज्या शक्ती सापडल्या त्याचं ज्ञान त्यांनी आपल्याला दिलं. प्राणशक्ती, अपान शक्ती, समान, व्यान, उदान आणि याचे उपप्रकार आणखीन हे वायूच्या रूपात आपल्या शरीरामध्ये नांदत असतात. आणि आपण जेव्हा प्राणायामाने या वायूशी खेळतो, श्वासाशी खेळतो, तेव्हा याची रुंदी, याच्यावरती नियंत्रण, श्वास कोंडणे सोडणे, या सगळ्या प्रक्रिया आपल्याला सहज शक्य होतात. आता आपण एक परीक्षण करू शकतो, श्वास घ्यायला किती वेळ लागतोय आपल्याला, श्वास कोंडायला किती वेळ आणि श्वास सोडायला किती वेळ. हीच आपली ही कॅपॅसिटी जी आहे ती काही सरावानंतरच आपल्याला वाढलेली दिसून येते. मग हाच सराव जर आपण पुढे वाढवत गेलो आणि ही साधना जर आपली वाढत गेली तर भरपूर नियंत्रण आपल्या श्वासावरती आपल्याला मिळतं. त्यामुळे रोगनिवारण तर होतंच, पण आपल्या शरीराची आयुमर्यादा वाढते
आणि मनाला स्थिरत्व येतं. तर ही प्राणशक्ती काय आहे, जी आपल्या श्वासाचं नियंत्रण करते. प्राणवायू, श्वास आपण जन्मभर श्वास घेतो आणि श्वास सोडतो. हे एक नैसर्गिक क्रिया आपल्यामध्ये सुरू असते, पण ती या प्राणांच्या कृपेने सुरू असते. हे आपल्याला प्राणायाम करताना ते दिसतं. आणि पुढे अपान वायू हा शरीरातून मल बाहेर टाकण्यासाठी फार उपयुक्त, फार महत्त्वाचा आहे. समान वायूमुळे आपल्याला भूक लागते, पोटामध्ये उष्णता असते. तर डोकं थंड, पोट गरम आणि पोट नरम आणि पाय गरम हे केव्हा माणसाला साध्य होईल, जेव्हा या आसन प्राणायामातून आपल्याला आपलं शरीर हे सुदृढ होईल. तर या प्राणायामातून अपान वायूमधून पूर्ण शरीरातला मल निघून जातो. समान वायूमुळे भूक लागते. व्यान वायूमुळे घेतलेलं अन्न हे शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवलं जातं आणि ही क्रिया सतत घडत असते, त्यामुळे आपण जिवंत असतो. तर हे व्यानवायूमुळे घडतं. उदानवायूमुळे श्वास घेणे, यातून मिळालेलं घटक म्हणजे ऑक्सिजन आणि अन्न घेतल्यानंतर त्यातले मिळालेले घटक हे शरीरात प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवले जातात आणि वाईट पदार्थ शरीरातून बाहेर सोडले जातात. कार्बन डायऑक्साईड नाकावाटे बाहेर सोडला जातो. हे सगळे या पंचप्राणांमुळे शक्य होत असतं. याचे उपप्रकार सुद्धा आहेत. नाग, कूर्म, कृकर, धनंजय आणि देवदत्त वायू. नागकूर्ममुळे पोटावरचा दाब हा हवेच्या रूपात कमी होतो, म्हणजे ढेकर या स्वरूपात तो बाहेर निघून जातो. कूर्म म्हणजे डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल ज्यामुळे होते. कुठलाही अतिप्रकाश किंवा धुलीकण जर डोळ्यांमध्ये जात असेल तर लगेच आपण पापणी हलवतो. तर हे कूर्म या वायूमुळे होत असतं. बघा, या छोट्या छोट्या व्यवस्थांकडे माणसाचं जन्मभर लक्ष नसतं, श्वासाकडे लक्ष नसतं. काही रोग झाल्यानंतरच या शरीराकडे लक्ष जातं आणि त्यामुळे जेव्हा ही साधना किती गरजेची आहे हे आपल्याला लक्षात येईल. पुढे कृकर. शरीरामध्ये कुठलाही जड पदार्थ आत जाऊ नये, नाकावाटे आतमध्ये जाऊ नये, यासाठी शिंक आणि खोकला या रूपात बाहेर हे जड पदार्थ सोडले जातात. हे कृकर वायूमुळे. धनंजय वायू आणि देवदत्त वायू. या देवदत्त वायूमुळे शरीरात जर ऑक्सिजनची कमतरता वाटत असेल तर जांभईच्या रूपात ऑक्सिजन घेतला जातो शरीरामध्ये आणि धनंजय वायू हे शरीराचं स्वास्थ्य टिकवत असतो. आणि कधी कधी मृत्यूनंतर देहसुद्धा फुकतो तो त्या धनंजय वायूमुळे, कारण सगळ्यात शेवटी हा वायू शरीरातून बाहेर जातो. तर असं हे शरीर हे व्यवस्थेने भरलेलं आहे आणि प्राणायाम करून त्याचं मन या शरीराच्या ठिकाणी स्थिर होतं आणि यातून आपोआप त्याच्याकडे, साधकाकडे अलिप्तता येते. अलिप्तता म्हणजे प्रत्याहार. आता अंतरंग योगामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं, हे 4 पायऱ्या बहिरंग योग आणि पुढच्या 4 पायऱ्या अंतरंग योग. पण या पायऱ्या सेपरेट करता येतील अशा नाहीच आहेत. एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी अशी ही पायरी आहे. तर आता प्राणायामातून ही अलिप्तता आपल्याला आपोआप साध्य होते. अंतरंग योगात प्रवेश आपण केव्हा करतो, ती घटना काय असते, केव्हा, हा एक प्रश्न आपल्या मनामध्ये उठू शकतो. तर हे प्रत्याहार आहे. इथून अंतरंग योगाची साधना ही सुरू होत नाही, ती प्राणायामातूनच सुरू होते. बरं, मग आसन झाल्यानंतर प्राणायामाला आपण सुरुवात करतो तर तेव्हाही नाही. प्राणायाम जेव्हा आपल्या पूर्णत्वाला जात असतो, आपण त्यामध्ये भरपूर स्थिर झालेलो असतो, आपण एकनिष्ठ झालेलो असतो ईश्वराशी. आपला विचार आणि ईश्वर विचार म्हणजे ही व्यवस्था ही एकच झालेली असते, तेव्हा तिथे अलिप्तता निर्माण होते आणि जे आहे तेच किती दिव्य आहे याचा साधकाला त्याचं दर्शन घडतं, ईश्वर दर्शन घडतं. तेव्हा तो अंतरंग योगामध्ये प्रविष्ट करतो. म्हणजे ते अंतरंग म्हणजे काय, आतमध्ये जो ईश्वराचा हा रंग आहे त्याचं ओळख त्याला होते. तर आता तेव्हा म्हणजे ही प्रत्याहाराची सुरुवात आहे ती प्राणायामामध्येच होत असते. पण या प्राणायामामध्ये तो स्थिर झाल्यानंतर, साधना वाढल्यानंतर. प्रत्याहार म्हणजे अलिप्तता. ही अलिप्तता कधीच माणसाकडे मुद्दामून येणार नाही आणि मुद्दामून त्याला कुठेतरी बाहेर जाऊन साधना करू, आपण लांब जाऊन कुठेही साधना करू असा विचार जरी त्याच्या मनात असेल आणि तो किती रानावनात जाऊन साधना करायचा, ध्यान करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्याला संसारातले विचार आणि ज्या विचारांची त्याला आवड आहे, त्याला ज्या विषय म्हणा किंवा विकार म्हणा किंवा व्यसन म्हणा, ज्याची आवड आहे त्याकडे त्याचं मन परत येतच. म्हणून ही अलिप्तता आपोआप येणंच फार गरजेचं आहे. ती आधीच्या या पायऱ्यांमधून त्यामध्ये आपोआप येते. आणि अशा या साधकाला, ज्याला त्याचं शरीर आणि मन संपादन झालेलं असतं, सुदृढ मिळालेलं असतं, अशा या साधकाला
हेच जे त्याला मिळालेलं आहे ते प्रत्येकाने अनुभवावं, प्रत्येकाने योग करावा, अशी सुंदर धारणा त्यामध्ये निर्माण होते. आणि धारणा म्हणजेच 6वी पायरी. या धारणेचा अर्थ आहे हेतू. हेतू आपल्या प्रत्येकाचे असतातच, म्हणजे ही एक पायरी आपल्याला संपादन होते तर नाही, ते आपला स्वभावच आहे. धारणा, आपले विचार, हेतू काय आहेत यावरच सगळं अवलंबून असतं. आपण काय करत आहोत, कसे. आता आसन करण्याचा हेतू पहा. काही जण आसनं हे वजन कमी करण्यासाठी करतात, काही जण त्यामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी करतात. तर हे योग्यांनी आसनचा अर्थ कसा सांगितला तर स्थिरता येण्यासाठी करतात. तर हे हेतू जसे असतील तसं आपलं जीवन घडत जातं. तर प्रत्याहारातून जो हेतू निर्माण होतो की हे विश्व सुखी झालं पाहिजे. जसं संत ज्ञानेश्वरांना वाटलं की हे विश्वची माझे घर, ऐसी मती ज्याची स्थिर, हे स्थिरता ही माणसामध्ये येते. आता विश्वात्मके देवे, आता हे विश्व, हे देव त्यांना दिसू लागतं. तसंच या योग साधकाला जेव्हा ही धारणा निर्माण होते की हेच शरीर आणि असं मन जसं माणसाचं आहे, जसं ईश्वर स्वरूप तो आहे, तेच स्वरूप सर्वांना दिसावं आणि तो या स्वरूपामध्ये माणूस जगावा, त्याचं प्रत्येक कर्म, त्याचा विचार, त्याची वाणी ही ईश्वर स्वरूप होऊन जावी, अशी सुंदर धारणा त्यामध्ये निर्माण होते. आणि अशी धारणा निर्माण झाल्यानंतर ऐसी मती ज्याची स्थिर, असं ज्ञानेश्वरांनी सांगितले. म्हणजे ही स्थिरता आहे, अशी मती ज्याची निर्माण होतो, तो स्थिर होतो, त्याचं ध्यान लागतं, हा त्याला ध्यास निर्माण होतो. यासाठी त्याचं जगणं होऊन जातं. हे जगणं आहे ते जग सुखी करण्यासाठी असं, कारण तो स्वतः सुखी झालेला असतो. आणि आपल्याकडे जी वस्तू असते तिचा पण इतरांना देऊ शकतो ना. आपल्याकडे आनंद असेल तर तो इतरांना आपण वाटू शकतो. तर तसंच त्याच्याकडे हे निर्माण झालेलं ज्ञान, आनंद हे तो इतरांना वाटू लागतो आणि हे त्याचं ध्यान होऊन जातं, ध्यान तिथे लागतं. अशी ही त्यामध्ये विषयांपासून अलिप्तता, म्हणजेच या ईश्वर स्वरूपात तो स्थिर होतो. ईश्वर स्वरूप म्हणजेच स्वस्वरूप. तो कुठेही प्रवास करत नाही, तो कुठेही त्याला पोचायचं नसतं, तो कुठे लांब नाही आहे. ईश्वर जे आहे ते इथेच आहे. तो अंतरंग योग म्हणजे आतमध्ये एंटर करतो, तो बाहेर जात नाही. ध्यान करताना डोळे मिटून कुठलेही बाहेरचे विचार करायची गरज नाही. उघड्या डोळ्यांनी, बंद डोळ्यांनी प्रत्येक विचारात, प्रत्येक कर्मात ईश्वर स्मरण हे सतत असायला पाहिजे. यासाठी सर्वात सुंदर मार्ग काय दिला आणि सोप्पा, आपल्याला जमेल असं सोप्पा, तो आहे नामस्मरणाचा मार्ग, जो आपल्याला संतांनी सांगितला. तर तो कसा करायचा नामस्मरण? क्षणाक्षणाला, देवाची द्वारी उभा क्षण भरी. तर एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षण हा नामाने भरायला आपल्याला संतांनी सांगितलेला आहे. तो का? कारण प्रत्येक क्षण आहे तो आपण ईश्वरामध्ये जगत असतो, व्यवस्थेमध्ये जगत असतो, शरीराच्या मार्फत जगत असतो. तर प्रत्येक क्षण हा नामाने भरून आपण त्याचं स्मरण करायचं आहे. हे एक सुंदर साधना आपल्याला संतांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे आता हे बघा, उघड्या डोळ्यांनी, बंद डोळ्यांनी नामस्मरण करायचं. उठता, बसता, खाताना, पाणी पिताना, प्रत्येक घोट, प्रत्येक श्वासाच्या वेळेस आपल्याला स्मरण झालं पाहिजे. तर मग डोळे मिटून बसणं हे का गरजेचं आहे? तरी बैठक घेणं फार गरजेचं आहे. कारण माणसाचं मन हे सतत बाहेर जाण्याचा प्रयत्न करतच असतो ना. तर त्यातला आपल्याला आवर घालायचा आहे. आपण जेव्हा धावतो, खूप 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 धावतो आणि तेव्हा आपण थांबतो, तेव्हा ही जी धाप लागते ती धाप शांत होण्यासाठी किती वेळ लागतो? 1.5-2 मिनिट, 3 मिनिट लागतात. तर आपली ही जन्मोजन्मीपासूनची जी धाव आहे, आपण जो आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहोत, धावत आहोत, त्यासाठी हे जे प्रेरणा आहे, सगळी भावना आहे, त्याचं विकारांमध्ये रूपांतर केलेलं आहे, क्रोध निर्माण झालेला आहे, मोह झालेला आहे. या सगळ्या आपल्या धावपळीला शांत करण्यासाठी आपल्याला बसावं लागतं. जसं धावल्यानंतर आपण एका ठिकाणी बसतो आणि ती धाप ती शांत होते, तसं आपल्याला इथे बैठक घेणं फार गरजेचं आहे. म्हणून तासांसाठी ही बैठक घेऊन नामस्मरण करणं, नामोच्चार करणं, इथून आपल्याला ही निर्विचार अवस्था, मौन अवस्था प्राप्त होते. आणि ध्यान म्हणजेच मौन, आणि हे मौन म्हणजेच ध्यान आहे. तर हे ध्यान ज्याला प्राप्त होतं तेव्हा ते उघड्या डोळ्यांनी जो तो पाहतो ना, तो ईश्वरच पाहत असतो, ईश्वरालाच पाहत असतो. हे जो उघड्या डोळ्यांनी तो पाहतो, तो या डोळ्यांनी तो पाहत नसतो, त्याच्या ज्ञानचक्षूतून पाहत असतो. आणि हे ज्ञानचक्षू सतत त्या ईश्वराच्या चरणावर माथा ठेवूनच असतात. आता संपूर्ण आनंद, हा आनंद संपादन करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे?
आपण काय पाहिलं सुरुवातीला, यमनियमांचं पालन करणं म्हणजे चांगले विचार करणं, इतरांशी चांगलं बोलणं, वागणं, ईश्वर स्मरण करणं. आणि हे आपल्याकडून सोपं आहे, सहज आहे, ते आपण करू शकतो. तर हे आपण करायचं आहे. आणि इथून हे ध्यानस्थ अवस्था, ही स्थिरता त्याला मिळते, तेव्हा समाधिस्थ होतो तो समाधानी होतो. आणि हे समाधान सगळ्यात मोठं. आपण समाधान घेण्याचा खूप प्रयत्न करत असतो, आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो, मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते समाधान आपल्याकडून कधीच शक्य होत नाही. हवेपणा असतोच, एक मिळाल्यानंतर दुसरं पाहिजे, तिसरं पाहिजे, चौथं पाहिजे. तर हे समाधान फक्त ध्यानातून प्राप्त होतं. हे ध्यान ईश्वर स्मरणातून प्राप्त होतं. आणि असं हे ध्यान आणि ही समाधी अवस्था ज्यांना प्राप्त झालेली आहे, अशा मनुष्याची, साधकाची करावी ती आपण फक्त पूजाच. अशी पूजा कोणाची केली आपण? असं स्मरण कोणाचं आहे आपल्याला? संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, महर्षी पतंजली असे अनेक ऋषी, अनेक संत आपल्या या भारतभूमीवरती होऊन गेले आणि आपल्याला अशी सुंदर साधना देऊन गेले. तर या साधनेचा स्वीकार करून आत्ताच्या या जनरेशनमध्ये छोट्या छोट्या लहान मुलांपर्यंत हे पोचवणं, आपल्यामध्ये सर्वांमध्ये ही साधना येणं किती महत्त्वाचं आहे. या जगाचं नंदनवन होण्यासाठी वेळ लागणार नाही आणि आपण प्रत्येकजण सुखी होऊ अशी ही साधना आहे. ती आपण सर्वांनी करावी. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.